मंत्रालयातील नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात एसीबीने मोठी कारवाई केली आहे। एका क्लर्कला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेंगरेला अटक करण्यात आली आहे। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 50,000ची लाच मागितली, पण तडजोड केल्यानंतर 35,000 स्वीकारताना एसीबी कडून सापळा रचून अटक करण्यात आली आहे। दरम्यान मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर सापळा रचून ही कारवाई झाल्याने मोठी चर्चा रंगते आहे। नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री आहेत। मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं अशी मागणी आता सपकाळ यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज विजयी उमेदवारांची भेट घेणार आहेत। झेडपी निवडणुकीतील विजयी उमेदवारांना सुनेत्रा पवार आज भेटणार आहेत। प्रत्येक तालुक्यातील भेटीगाठींसाठी वेळ राखीव ठेवण्यात आलाय। जिल्हा परिषद मध्ये कुणाला अध्यक्ष करायचं यावरही आज चर्चा होण्याची मोठी शक्यता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची बैठक घेणार आहेत। सुनेत्रा पवारांकडून संघटनात्मक बैठकांना आजपासून सुरुवात होणार आहे। बैठकीला आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहतील। सुनेत्रा पवार प्रत्येक तालुक्याचा वेगवेगळा आढावा घेणार आहेत। आज जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, शिरूर, भोर, वेल्हा आणि मुळशीचा आढावा घेतला जाईल। सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत या बैठका होणार असल्याचं कळतंय। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। आज दुपारी पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे पवारांनी पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार घेतलेत आणि ते उपचार सुरू आहेत। आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे।